सोहम शिर्के, आपलं महानगरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ठाण्यातल्या कोळशाच्या एका डिस्ट्रीब्युटरकडे आलोय. मोठ्या प्रमाणात इथे ठाण्यात आता काहीसा कोळशांना देखील भाव वाढलाय. गॅस तुटवड्यामुळे ठाणेकर आता ठाण्यातले व्यावसायिकदार आता कोळशाकडे वळलेत. गेल्या काही दिवसांपासून जो कोळशाचा भाव होता त्यापेक्षा आता हा भाव काहीतरी अधिक पटीने वाढलाय. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी कोळसाचे मालक आहेत, कोळसा वखारीचे मालक आहेत. सर, गेल्या कित्येक दिवसांपासून हा भाव असा होता आणि अचानक वाढलाय. हा ते गॅसचा प्रॉब्लेम झालाय ना, ते वाढलाय भाव आता. तरी किती व्यावसायिकदार असे म्हणजे आहेत म्हणजे जे घेतात 50% वाढलाय. 50%? म्हणजे अगोदर याचा भाव किती होता? पहिले 40 होता, आता 60 आहे. आता 60 रुपये झाला. हा. म्हणजे अगोदर गॅस तुटवड्याच्या अगोदर 40 रुपये 40 होता होता. आणि आता तोच भाव 60 रुपयाने वाढलाय. तर नागरिकांमध्ये म्हणजे म्हणजे कसं व्यावसायिकदारांना नाही ते फक्त हॉटेलवाले. अच्छा, फक्त व्यावसायिकदारवाले. हा. आणि किती प्रमाणात तरी आपल्याकडून कोळसा जातो? 50% वाढलं असेल. ना, आपल्याकडून किती जातो? आपल्याकडून आता 50, तेच बोललो ना, 50% वाढलंय सेल. अच्छा. आणि तरी कित्येक असे व्यावसायिकदार आहेत, किती जण आहेत असे, म्हणजे तुमच्या हॉटेल किती आहेत ज्यांना तुम्ही हॉटेल पुरवता? आहे पहिलेच, ते पण आहे, आता अजून वाढलंय. अच्छा. आता हॉटेलवाले पण शेगडी लावतात, आता सिलेंडर नाही आहे ना, म्हणून ते शेगडी लावताय. अच्छा, धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर ठाण्यात आज काहीशी ठाण्यातले मोठे व्यावसायिकदार आता कोळशाकडे वळलेत आणि त्यामुळे काहीसा कोळशाचा देखील दर वाढलाय. आणि आता अशा स्थितीमध्ये नेमकं व्यावसायिकदारांकडे मोठे मोठे आव्हान आलेत की गॅस तुटवडा होता, आता कोळसा देखील महागलाय. मी सोहम शिर्के, आपला महानगर, ठाणे.